प्रत्यक्ष काम करतं कोण? उत्पादनाची साधने कामगार तयार करत असतात. आणि म्हणून मग उत्पादनांची साधने ज्याच्या हातात आहेत ना, तो नेहमीच काय करतो माहिती आहे? जास्तीत जास्त नफ्याचा विचार करतो. म्हणजे कामगारांना जास्तीत जास्त राबवणे, कामगाराकडून जास्तीत जास्त काम करून घेणे आणि कामगारांचा जास्तीत जास्त छळ करणे, हे मालकाचं काम. मग मालक कामगारांचा छळ करतो, जास्तीत जास्त राबवून घेतो, काम करून घेतो, कमी मोबदल्यात कसे राबतील हे बघतो आणि अशा पद्धतीनं नेहमीच दुसऱ्या एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाचा नेहमीच छळ होतो. यालाच म्हणतात वर्ग संघर्ष सिद्धांत. आता पुस्तकाच्या अनुषंगाने मुद्दे मी सांगतो तुम्हाला. 19व्या आता तुम्हाला वर्ग म्हणजे संघर्ष कोणत्या दोन वर्गामध्ये झाला हे कळालं की नाही? वर्ग कोणते आहेत? एक मालकाचा वर्ग आहे, एक कामगारांचा वर्ग आहे. म्हणजे उत्पादनांची साधने आणणाऱ्यांचा एक वर्ग आहे आणि उत्पादन करणाऱ्यांचा एक वर्ग आहे. कळलं का बाळांनो? हा, तर आता बघा 19व्या शतकामध्ये हा कार्ल मार्क्स होऊन गेला आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी अनेक सिद्धांत मांडले. त्यातला एक सिद्धांत आहे वर्ग सिद्धांत. समजलं? या सिद्धांत काय सांगतो बघा. इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे सिद्धांत आहे आणि एक वैचारिक प्रणाली समाजासमोर मांडणारे हे सिद्धांत आहे. अतिशय महत्वाची एक वैचारिक प्रणाली या सिद्धांताच्या द्वारे आपल्या समोर येत असते. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नाही असं तो सांगतो. अमूर्त कल्पना म्हणजे कळतात की नाही? म्हणजे काल्पनिक इतिहास लिहायचा नसतो, उगीच भाकड कथा लिहायच्या नाहीत, अमूर्त कल्पना नाही त्या. तर तो कशाचा आहे रे? अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा इतिहास आहे. समजलं की नाही तुम्हाला? जिवंत माणसं हे फार महत्वाचं आहे बघा. त्याचा हा विचार आहे आणि अतिशय प्रसिद्ध असा विचार आहे. अतिशय अभ्यासला जाणारा हा विचार आहे की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो आणि माणसामध्ये जे नातेसंबंध असतात त्यांच्या मूलभूत गरजा ज्या भागवल्या जातात त्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांची साधनं आणि उत्पादन करणाऱ्या कामगारांचा गट यावर अवलंबून असतो. नातेसंबंध महत्वाचे असतात. नाते म्हणजे फक्त आपले भाऊ बहीण मामा काका मावशी हे नव्हे बरं का. मालक आणि कामगार यांचं सुद्धा नातंच आहे ना एक. हा माझा मालक आहे, मालक म्हणतो हा माझा कामगार आहे. हे कामगार आणि मालकांचं नातंच आहे. कळतंय ना तुम्हाला? हा जो नातेसंबंध असतो ना तो कशावरती अवलंबून असतो रे? माणसातील नातेसंबंध कशावर अवलंबून असतो? त्याच्या मूलभूत गरजेवरती अवलंबून असतो. कामगारांची मूलभूत गरज काय आहे? कामगारांना 4 पैसे मिळाले पाहिजेत, पोट भागलं पाहिजे, उदरनिर्वाह झाला पाहिजे, कुटुंब चाललं पाहिजे, ही मूलभूत गरज आहे. आणि त्याच्या पोटी तो त्या मालकाशी आपलं रिलेशन जोडत असतो. त्यातून ते नातेसंबंध तयार होत असतात. समाजामध्ये वेगवेगळे घटक असतात आणि त्या वेगवेगळ्या घटकांना ही साधने कशी उपलब्ध होतात रे? समप्रमाणात उपलब्ध होत नाही, ती असम प्रमाणात उपलब्ध होतात. आता बघा यामध्ये समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत याचा अर्थ काय? लक्ष देताय माझ्याकडे तुम्ही? दास कॅपिटल या आपल्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये कार्ल मार्क्स वर्ग सिद्धांत सांगताना असं म्हणतो की जी उत्पादनाची साधने आहेत, जी उत्पादनाची साधने ती समान प्रमाणात समाजात असायला पाहिजेत. म्हणजे काम करणारा कामगार आहे ना तो कामगारच कंपनीचा मालक असला पाहिजे, कंपनी त्याची भागीदारी असली पाहिजे. तो आहे तर कंपनी आहे असा विचार आहे. अतिशय सुंदर विचार आहे. प्रत्यक्षात येणं अजून आलेला नाही, प्रत्यक्षात येणं शक्य नसतं ते. पण तो सांगतो काय बघा, त्याचा वर्ग सिद्धांत काय आहे? उत्पादनाची साधने समान असायला पाहिजेत असं तो सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ मी क्लास चालवतोय आणि माझ्या क्लासमध्ये काही शिक्षक शिकवायला येतात तर त्या शिक्षकांचा अधिकार क्लासवर तेवढाच असला पाहिजे जेवढा माझा आहे. भागीदारी सुद्धा तेवढीच असली पाहिजे जेवढी माझी आहे. मालक आणि कामगार अशी समाज रचनाच त्याला मान्य नाही. आणि त्यातून तो म्हणतो ही उत्पादनाची साधने समप्रमाणात नसल्यामुळे हे 2 वर्ग होतात आणि त्या 2 वर्गामध्ये संघर्ष निर्माण होतो. नेहमीच असं होत आलेलं आहे. आणि मग या संघर्षामध्ये उत्पादनाची साधनं हातात असणारा मालक नेहमीच उत्पादन करणाऱ्या कामगारांचा छळ करतो. असा त्याचा हा वर्ग सिद्धांत आहे. मग तुम्हाला विचारतात कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत सांगा.
कळतंय ना तुम्हाला? हा वर्ग सिद्धांत अत्यंत गाजलेला आहे. द्वंद्ववाद, वर्ग सिद्धांत हे गाजलेले प्रश्न आहेत. कळतंय ना तुम्हाला? सर्वांना कळतंय का बाळांनो? आहात का माझ्या बरोबर? ऐकताय का व्यवस्थित? आता बघा, हा वर्ग सिद्धांत आहे ना, वर्ग सिद्धांताला एक इतिहास आहे असं तो म्हणतो. वर्ग सिद्धांत हा काही आजचा हालचा नाही, काल परवा निर्माण झालेला नाही. परंपरेनं फार प्राचीन कालापासून ही उत्पादनाची साधने हातात असणारे मालक उत्पादन करणाऱ्या कामगारांचा छळ करत असतात आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो. वर्ग सिद्धांत, वर्ग दोन निर्माण होतात आणि त्यात संघर्ष निर्माण होतो. या संघर्षाला वर्ग संघर्षाचा इतिहास, वर्ग संघर्षाचा सिद्धांत असं म्हणतात. ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये उत्पादनाची साधनं असतात तो कामगारांचं नेहमी काय करत असतो? आर्थिक शोषण म्हणजे छळ करत असतो. अशा पद्धतीची एक विशिष्ट वैचारिक मांडणी त्यानं आपल्या दास कॅपिटल या ग्रंथामधून जगासमोर आणली. असा हा कार्ल मार्क्स विचारवंत होऊन गेला. अतिशय आधुनिक असा इतिहास त्यानं लिहिला. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या काही घटना त्यानं दास कॅपिटलमधून लोकांच्या समोर आणल्या. इतिहासकारांनी आजही दास कॅपिटल सर्वात जास्त अभ्यासणारा ग्रंथ मानला जातो विचारवंतांमध्ये. आपणाला त्यांचे मतं पटोत न पटोत, पण विचार जे आहेत ते विचार आजही विचारवंत अभ्यासतात. कार्ल मार्क्स अभ्यासला जातो. त्यांना पटले नाही पटले तरी हरकत नाही, पण कार्ल मार्क्सचे आधुनिक इतिहास लेखनामध्ये कार्ल मार्क्सचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अशा पद्धतीनं हा कार्ल मार्क्स होऊन गेला. जगप्रसिद्ध असा दास कॅपिटल ग्रंथ त्यानं लिहिला. साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध असणारा हा ग्रंथ आहे. नंतर आपल्याला दुसरी एक टर्म पाहिजे, ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. बघा, ॲनल्स म्हणजे काय सांगतो तुम्हाला. ॲनल्स प्रणाली म्हणजे वर्षभर, ॲन्युअल यावरून तो हा शब्द आलेला आहे. ॲनल्स हे काही शास्त्रज्ञांचं वगैरे नाव नाही. आता ही ॲनल्स प्रणाली काय आहे माहिती आहे? 20व्या शतकाच्या अगोदर ही ॲनल्स प्रणाली अस्तित्वात नव्हती. ॲनल्स हा शब्द ॲन्युअल यावरून आलेला आहे. ॲनल्स म्हणजे इतिहासाची विशिष्ट पद्धतीनं केलेली मांडणी किंवा मुद्दे विशिष्ट पद्धतीनं लिहून ठेवणं, याला ॲनल असं म्हणतात. क्रोनॉलॉजी कळते तुम्हाला? क्रोनॉलॉजी बरं, इतकं खोलात जाऊ नका. विशिष्ट पद्धतीनं ही मांडणी केली जाते एवढं लक्षात ठेवा. ॲनल्स प्रणालीमध्ये काय झालेलं आहे बघा. ॲनल्स प्रणाली हा सुद्धा या लेसनमधला महत्त्वाचा घटक आहे, प्रश्नामध्ये विचारणारा घटक आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये, कुठे? फ्रान्समध्ये. 20वं शतक म्हणजे अलीकडचा काळ आहे. 20वं शतक जे होतं त्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला एक विचार समोर आला. त्या विचारालाच ॲनल्स प्रणाली असं म्हणतात. एक विचार आहे हा. ॲनल्स म्हणजे काय? बाकी काही नाही. हा एक विचार आहे. तो 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांच्या जगाच्या समोर आला. त्या विचाराला ॲनल्स प्रणाली नावानं ओळखलं जातं. एक मुद्दा झाला. म्हणजे ॲनल्स प्रणालीबद्दल नेमकं तुम्हाला माहीत पाहिजे. मी तुम्हाला खूप सांगितलं असतं, पण इतकं खोलात जायची काही गरज नाही. 2 मार्काची टीप ॲनल्स प्रणालीवरती विचारतात. आता बघा, ॲनल्स प्रणाली जी आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने एक विचार समोर आला. तो विचार काय होता आता मी तुम्हाला सांगतो. दुसरा मुद्दा, तो विचार होता की इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजांचा अभ्यास नव्हे, फक्त रजवाड्यांचा अभ्यास नव्हे, फक्त संस्थानिकांचा अभ्यास नव्हे, त्यांच्या मुत्सद्देगिरीचा अभ्यास नव्हे, त्यांच्या अजून संस्कृतीचा अभ्यास नव्हे, किंवा फक्त महाल, नेते, राजे, राजकीय घडामोडी, युद्ध या अनुषंगानं राजकारण हे यावरतीच फक्त इतिहास केंद्रित नसतो. ते मागे बी आले बघा, हेगेलमध्ये आलेलं होतं. मी त्यावेळेला म्हटलो ना, ॲनल्स प्रणालीमध्ये आपल्याला शिकायचं आहे. इतिहास म्हणजे बघा, 20व्या शतकाच्या अगोदर कसं होतं बघा. 20व्या शतकाच्या अगोदर इतिहास हा फक्त राजांचाच असतो. इतिहास हा फक्त त्यांच्या महालांचा असतो. इतिहास फक्त राण्यांचा असतो. इतिहास फक्त मुत्सद्देगिरीचा असतो. इतिहास फक्त युद्धांचा असतो, एवढंच. पण या ॲनल्स प्रणालीमध्ये पहिल्यांदा विचार समोर आला. तो असा होता, इतिहास हा सर्वसामान्य जनतेचा सुद्धा असतो. सर्वसामान्य लोकांची सुद्धा संस्कृती आहे, त्यांना सुद्धा परंपरा आहे, त्यांना सुद्धा शेतीवाडी आहे, त्यांना सुद्धा व्यापार आहे, त्यांचं सुद्धा एक आर्थिक धोरण आहे, त्यांचे सुद्धा वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत, त्यांची जीवनशैली प्रत्येकाची वेगळी आहे,
प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, प्रत्येकाची लिपी वेगळी आहे, बोलण्याची ढब वेगळी आहे, पोशाख वेगळा आहे. याचा सुद्धा एक इतिहास आहे ना. या सर्वसामान्य लोकांना सुद्धा स्थानिक लोक, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची शेती, त्या ठिकाणचा व्यापार, त्या ठिकाणचं दळणवळण, त्या ठिकाणचं तंत्रज्ञान, त्या ठिकाणचं संपर्क, त्या संपर्काची साधनं, समाजामध्ये असणारी जाती, समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जातींची विभागणी, समूह, त्या समूहांची मानसिकता, हे वेगवेगळे घटक सुद्धा इतिहासामध्ये समाविष्ट केले गेले पाहिजेत. असा एक विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीला समोर आला. त्याला म्हणतात ॲनल्स प्रणाली. इथूनच ॲनल्स प्रणाली सुरू झाली. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं श्रेय हे फ्रेंच शास्त्रज्ञांना जातं. फ्रेंच शास्त्रज्ञांनी ही प्रणाली समोर आणली. फ्रेंच इतिहासकारांनी ही प्रणाली समोर आणली. एकत्रित विचार मंथन करून ही प्रणाली सुरू झाली. यामध्ये कुणा एकाचं योगदान नव्हतं. ही प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी एकत्र विचार मंथन करून पुढे आणली आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी एक असा विचार पुढे आणला की इतिहास फक्त राजांचा, महालांचा, मुत्सद्देगिरींचा किंवा नेत्यांचा, राजकारणाचा नसतो, तर इतिहास हा सामान्य जनतेचा सुद्धा असतो. सामान्य जनतेचा पोशाख, सामान्य जनतेची संस्कृती, सामान्य जनतेचा व्यवहार, सामान्य जनतेची परंपरा, या साऱ्या गोष्टी, त्या ठिकाणचं तत्कालीन हवामान, तत्कालीन लोकजीवन, तत्कालीन पाणी पुरवठा, साऱ्या गोष्टी. इथं इतिहासाला एवढ्या छोट्याशा टिपेमध्ये हे सांगणं शक्य नसतं सारं. म्हणलं आपण बरंच काही लिहू शकतो, असं काही नाही. इथं फक्त काय सांगितले, दळणवळण, स्थानिक लोक, त्यांची शेती, व्यापार, तंत्रज्ञान, याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना आहेत, त्याला सुद्धा इतिहास आहेत. असे एक विचार समोर आला. त्याला म्हणतात ॲनल्स प्रणाली. काय म्हणायचं त्यांना? बघा, वर्ग सिद्धांत, द्वंद्ववाद, ॲनल्स प्रणाली ही महत्वाचे घटक आहे. आणि अजून एक महत्वाचा घटक आपल्याला आता अभ्यासायचा आहे, तो आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. कोणतं? स्त्रीवादी इतिहास लेखन. हा एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. तुम्हाला ॲनल्स प्रणाली नीट समजल्या का बाळांनो? हे ॲनल्स प्रणाली कुणी डेव्हलप केली, कुणी विकसित केली? फ्रेंच शास्त्रज्ञांनी विकसित केली. कुणी विकसित केली? फ्रेंच शास्त्रज्ञांनी विचार विनिमय केला आणि आपला विचार पुढे मांडला. ॲनल्स नावाने ओळखल्या जाणारी ही प्रणाली एक विचार प्रणाली आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं ॲनल्स नावाचा कुणीतरी शास्त्रज्ञ त्यानं काढलेली असेल ही प्रणाली म्हणून तिला ॲनल्स प्रणाली म्हणायचं, असं नाही. ही एक विचार प्रणाली आहे. फ्रेंच शास्त्रज्ञांनी समोर आणलेली ही विचार प्रणाली आहे. त्यातला विचारही मी तुम्हाला सांगितला. मोठ्या लोकांचाच फक्त इतिहास नसतो, आमचा सुद्धा इतिहास असतो, सामान्य लोकांचा सुद्धा इतिहास असतो. मग त्यातले वेगवेगळे घटक लिहायचे. मोठ्या लोकांचा इतिहास अभ्यासताना आपण काय काय पाहतो रे? राजकीय घडामोडी, राजे, महाल, नेते, राजकारण, राजकारणाच्या अनुषंगानं मुत्सद्देगिरीमध्ये अजून युद्धामधले वेगवेगळे डावपेच, हे आपण अभ्यासतो. पण हेच फक्त अभ्यासाला न येता ॲनल्स प्रणालीमुळं सामान्य लोकांचं स्थानिक जीवन, त्या ठिकाणचं हवामान, साधनं, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता, नंतर त्यांचा पोशाख, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांची लिपी, ह्या साऱ्या गोष्टी आल्या. ओके, इथं साऱ्या देणं शक्य नसतं. आता आपल्याला पाहायचं आहे इतिहास लेखनामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन. बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, असा प्रश्न त्यावरून तुम्हाला विचारला जाईल. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून समोर आलेला इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली मांडणी आपण आपल्या भाषेत लिहायचं. आपण काय करायचं? आपल्या भाषेत. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर स्त्रियांचा इतिहास मांडणे, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासांचा विचार करणे. अनेक लोक इतिहासकार समोर आलेले आहेत आणि स्त्रियांचा सुद्धा एक इतिहास आहे. स्त्रियांच्या इतिहासाची, स्त्रियांची परंपरा, स्त्रियांची संस्कृती, स्त्रियांचे व्यवहार, स्त्रियांचा पोशाख, स्त्रियांची संस्कृती, हे सारं आहे ना, स्त्रियांचे व्यवहार, या साऱ्या गोष्टींना सुद्धा इतिहास आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा इतिहासाचा विचार झाला पाहिजे, असा एक विचार पुढे आला. इतिहासाची पुनर्रचना ज्याला म्हणतात. आतापर्यंत इतिहास फक्त स्त्रियांचा नसतोच, म्हणजे पुरुषांचाच असतो. त्याचं कारण होतं पुरुषप्रधान संस्कृती. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनाच फक्त महत्त्व दिलं जायचं. पुरुषच फक्त पराक्रम करतात, पुरुषच फक्त युद्ध लढतात,
पुरुषांच्याकडे फक्त मुत्सद्देगिरी असते, पुरुषच फक्त राजकारण करतात, असं प्रत्यक्ष आहे का रे? फार पूर्वी सुद्धा चांदबिबी होऊन गेली, झाशीची राणी होऊन गेली, ताराबाई शिंदे होऊन गेल्या, सावित्रीबाई फुले होऊन गेल्या. या काही स्त्रिया मुत्सद्देगिरी असणाऱ्या नव्हत्या, विचारविनिमय करणाऱ्या नव्हत्या, शूरवीर नव्हत्या, यांना सुद्धा समाजाचं ज्ञान नव्हतं असं म्हणता येईल का? अजिबात नाही. अनेक स्त्रिया म्हणजे पुराणामध्ये सुद्धा जिजाऊ काही कमी हुशार होत्या का? कमी मुत्सद्दी होत्या का? कळतंय ना तुम्हाला? मला काय म्हणायचंय ते कळलं ना बाळांनो तुम्हाला? किंवा तुम्ही महाभारतामध्ये गेल्यानंतर कुंतीचं राजकारण जर पाहिलं, कुंती कोण आहे? पांडवांची आई, पंडूराजाची बायको. महाभारतामध्ये एक पात्र आहे, ते जर तुम्ही पाहिलं, सीतेचं पात्र पाहिलं, तर तिथं सुद्धा स्त्रियांचा प्रभाव आपल्याला दिसतो. पण झालं काय माहित आहे? झालं काळाच्या ओघामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीनं इतिहास हा स्त्रियांचा इतिहास दडपून टाकला, स्त्रियांना स्थान दिलं नाही. पण 19व्या शतकानंतर असा विचार पुढे आला आणि खास करून इतिहासाची पुनर्रचना करण्याचा हा विचार पुढे आला. एक विदुषी होऊन गेली. विदुषी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. विदुषी म्हणजे आपणाला म्हणजे नवरा मेलेली वगैरे असं सांगतात किंवा विचार येतो. विदुषी म्हणजे विद्वान बाई, बरं का? विदुषी या फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे विद्वान बाई, विद्वान महिला, विद्वान स्त्री. बाई नका म्हणू, स्त्री म्हणा, स्त्री, महिला. विदुषी म्हणजे काय रे? महिला, विद्वान. आता बघा, तिचं नाव आहे सीमा द बोआ. ही एक फ्रेंच विदुषी आहे आणि या फ्रेंच विदुषीनं स्त्रीवादाची मूळ संकल्पना जी आहे, मूळ भूमिका जी आहे ती सिद्ध केलेली आहे. आणि तिनं हा विचार मांडलेला आहे, तिनं हा विचार पुढे आणलेला आहे की स्त्रियांना सुद्धा इतिहास आहे आणि तो जगाच्या समोर आला पाहिजे. स्त्रियांचा विचार सुद्धा, स्त्रियांचा इतिहास सुद्धा अभ्यासला पाहिजे. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सुद्धा इतिहासाचं लेखन झालं पाहिजे. अशा पद्धतीनं हा विचार सीमा द बोआ या विदुषीनं म्हणजे विद्वान स्त्रीनं समोर आणला आणि तो मांडायला सुरुवात झाली. इतिहासाची पुनर्रचना झाली असं म्हणा. त्याला म्हणतात स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यात आला. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना सुद्धा मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृती मागे पडली पाहिजे. स्त्रिया सुद्धा पुरुषाच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रामध्ये जर काम करत असतील तर स्त्रियांना सुद्धा मानाचं स्थान समाजानं दिलं पाहिजे. अशा पद्धतीची पुनर्रचना इतिहासाची करण्याचा हा विचार होता. आणि त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या सर्व घटना, सर्व घटक, मग त्या स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतात त्या काम करत असणाऱ्या त्या संस्था, त्याचबरोबर ट्रेड करत असतील, ट्रेड युनियन म्हणजे कळतं ना, व्यापारी संघटना म्हणतात मराठीमध्ये. जर व्यापार करत असतील त्या ट्रेड युनियन्स, अजून त्यांच्यासारख्या काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, त्यांची नोकरी, त्यांचा रोजगार, स्त्रियांचं कौटुंबिक जीवन, कौटुंबिक अवस्था, कुटुंबातील स्थान, सामाजिक जीवन, समाजातील अवस्था, या साऱ्या घटकांचा एकत्रितरित्या विचार करून त्याचं इतिहास लेखन करणं म्हणजे स्त्री कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करते, कोणकोणत्या संस्थेमध्ये काम करते, ती रोजगारामध्ये आहे का, नोकरीमध्ये आहे का, ट्रेड युनियनमध्ये व्यापारामध्ये आहे का, अशा वेगवेगळ्या दृष्टीनं स्त्रियांचा अभ्यास करायचा, स्त्रियांचा इतिहास मांडायचा. अशा पद्धतीचा विचार सीमा द बोआ या फ्रेंच विदुषीने जगासमोर आणला आणि स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात झाली. 1990 हा कालावधी लक्षात ठेवा. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग आहे अशा पद्धतीची मान्यता समाजानं इतिहासामध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळते. 1990 नंतरचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये स्त्रीला एक स्वतंत्र घटक पाहिला. स्त्रियांना समाजामध्ये अनेक महत्वाच्या घटकापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. अगदी मतदानाचा अधिकार सुद्धा त्यांना देण्यात आलेला नव्हता. आजही आपण पाहतो कुटुंबामध्ये अनेक व्यवहार दररोज होत असतात, त्या व्यवहारामध्ये स्त्रियांचा सहभाग हा नगण्य असला पाहिजे. घरामध्ये एखादी वस्तू जरी घ्यायची झाली तर स्त्रियांना विचारात घेतलं गेलं पाहिजे. जी स्त्री घर चालवते त्या घरातल्या वस्तू स्त्रियांच्या विचाराशिवाय घरात येतात कशा. म्हणजे समाजामध्ये
विकसित समाजामध्ये, आजचा समाज हा विकसित समाज आहे, या समाजामध्ये सुद्धा स्त्रियांचं स्थान हे आहे. दुय्यम भूमिका आहे स्त्रीची. दुय्यम म्हणण्यापेक्षा काही घरामध्ये तरी तिची भूमिकाच नाही आहे. तिनं फक्त चूल आणि मूल, स्वयंपाक करायचा, मुलं सांभाळायची, एवढंच. पण सीमाद बोवा या विदुषीनं 20व्या शतकामध्ये, 19व्या शतकाच्या सुरुवातीला या विद्वान स्त्रीनं हा विचार समोर आणला. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केली पाहिजे इतिहासकारांनी. स्त्रियांचा इतिहास जगाच्या समोर आला पाहिजे. स्त्रियांच्या इतिहासावरून सुद्धा जगाला प्रेरणा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार 19व्या म्हणजे 20व्या शतकामध्ये 1990 नंतर स्त्री एक वेगळा सामाजिक घटक मानण्यात आला आणि त्यांना स्थान मान्यता दिली गेली. अशा पद्धतीनं हा स्त्रीवादी इतिहास लेखन, त्यावर एक छोटीशी नोट तुम्हाला विचारली जाते. शेवटचा मुद्दा, या लेसनमधला शेवटचा मुद्दा. बराच वेळ झालेला आहे, एक 5-10 मिनिटात मी संपवतो. माझा प्रॉब्लेम हाच आहे, इतिहास शिकवताना मला इतिहास उरकत नाही, समजलं. म्हणजे काही शिक्षक तरी 10-15 मिनिटात लेसन संपवून मोकळे होतात. तुम्ही अगदी यूट्यूब चॅनेलवरची लेक्चर जरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल ते इतिहास शिकवताना मला उरकत नाही, म्हणून मी इतिहास कधी शक्यतो शिकवत नाही. पण आता वेळ येईल तसं हे करावं लागतं, आहे की नाही. बघा, आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळूया. शेवटचा मुद्दा असा आहे की मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ना ज्ञानाचं पुरातत्व म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतात, मायकल फुको यांची इतिहास लेखनाची एक पद्धत आहे, एक विशिष्ट पद्धत आहे, वेगळी पद्धत आहे इतर इतिहासकारांपेक्षा. त्या प्रकाराला, त्या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलं जातं. ज्ञानाचं पुरातत्व म्हणून ओळखली जाणारी लेखनशैली मायकेल फुको या शास्त्रज्ञांनी विचारात म्हणजे लोकांच्या समोर आणली. त्या विचारसरणीमध्ये मायकल फुको असं म्हणतात की पुरातत्वामध्ये मिळालेले जे आपल्या समोर आलेले जे पुरावे आहेत, त्या पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे फक्त उद्दिष्ट ठेवायचं नाही. इतिहास लेखन करत असताना अंतिम सत्य काय आहे हे फक्त पाहायचं नाही, किंवा त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते सत्य काय आहे, खोटं असेल तर खोटं काय आहे, याचाही इतिहासामध्ये विचार केला गेला पाहिजे. भूतकाळामध्ये जी स्थित्यंतरे होत जातात, स्थित्यंतर या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. भूतकाळामध्ये होणारी स्थित्यंतराचं स्पष्टीकरण हे इतिहास लेखकानं, प्रत्येक इतिहासकारानं दिलं पाहिजे, असा त्याचा आग्रह आहे. स्थित्यंतर या शब्दाचा अर्थ आहे बदल. बदल म्हणजे काय माहिती आहे, भूतकाळात एकदा घटना घडली आणि ती इतिहासमध्ये लिहिली. बघा, उदाहरण तुम्हाला सांगतो. 4थीच्या पुस्तकामध्ये किंवा 5वीच्या असेल, मला काही आठवत नाही, आम्हाला एक वाक्य असं होतं की नथुराम गोडसे नावाच्या एका मातेपिरूनं महात्मा गांधींचा खून केला, असं एक वाक्य आमच्या वेळेला तरी होतं. तुमच्या वेळेचं काही मला माहीत नाही. पण नंतर जसं आपण मोठे होतो ना, आम्ही मोठं झालो, तेव्हा नथुराम गोडसेचं व्यक्तिमत्व आम्हाला कळायला लागलं आणि अशी माहिती इतिहासामध्ये समोर आली की नथुराम गोडसे हा मातेपिरू नसून तो अत्यंत विद्वान मनुष्य होता. एका साप्ताहिकाचा, तो हिंदू राष्ट्र नावाच्या साप्ताहिकाचा संपादक होता. ज्या कोर्टामध्ये ती केस चालली त्या कोर्टातले न्यायाधीश असं म्हणाले की त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये इंग्रजीवर एवढं प्रभुत्व असणारा माणूस त्यांनी पाहिला नाही, असं ज्याच्याबद्दल न्यायालयानं मत मांडलं, त्याला मातेपिरू कसं म्हणायचं. मग जसजशी माहिती पुढे इतिहासात एकदा लिहिलं की तेच प्रमाण मानायचं नाही, असं कोण म्हणतं, मायकेल फुको म्हणतो. स्थित्यंतर झाली पाहिजेत, म्हणजे बदल झाले पाहिजेत. पुरातत्वामध्ये आपल्या समोर आलेले पुरावे एवढंच बघत बसायचं नाही, पुन्हा त्या पुराव्यामध्ये काय बदल झालाय का, दुसरे काही पुरावे पुढे आलेत का, अजून काही आपल्याला साधनं घटक अभ्यासायला मिळतील का, संशोधन करता येईल का, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा झालं पाहिजे ना. ही एक फुकोची म्हणजे मायकेल फुकोची वेगळी विचारसरणी होती. म्हणजे स्थित्यंतराला त्यानं फार महत्त्व दिलेलं होतं. स्थित्यंतराचं स्पष्टीकरण इतिहासकारांना दिलं पाहिजे आणि त्या इतिहास लेखनामध्ये स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्यावर त्यानं भर दिला. म्हणून
हे जे पुरातत्व आहे ना, पुरातत्व म्हणजे कळलं, पुरातत्वाचं जनक म्हणजे कळलं, पुरातत्वाचं ज्ञानाचं पुरातत्व म्हणजे कळलं का? ज्ञानाचं पुरातत्व म्हणजे पुराणात मिळालेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचं सुद्धा अभ्यास करून स्पष्टीकरण दिलं पाहिजे इतिहासकारांनी. वेगवेगळे पुरावे वेगवेगळ्या कालावधीमध्ये समोर आलेले आहेत. तरी बघा, बाबरी मस्जिदीचं उदाहरण आहे, तुमच्या समोरचं उदाहरण आहे. बाबरानं म्हणजे अयोध्येतलं राम मंदिर पाडलं आणि बाबरी मस्जिद बांधली असं म्हणतात. पूर्वी असं म्हणायचे की नाही, बाबरानं मस्जिद बांधली तेव्हा तिथं मंदिरच नव्हते. मग जसजशी स्थित्यंतर झाली, म्हणजे अनेक पुरावे, अनेक संशोधकांनी तिथं अयोध्येमध्ये राम मंदिर होतं याचे पुरावे पुढे आणले. आता कोर्टानं असं म्हणायचं का नाही, फार पूर्वीचा पुरातत्वामध्ये मिळालेला हा पुरावा आहे त्यामुळे तिथं मस्जिदच आहे असं म्हणायचं का? नाही, पुरातत्वामध्ये जे जे पुरावे पुढे आले त्या सर्वांचा विचार करून त्याचं स्पष्टीकरण देऊन, पटेल असं स्पष्टीकरण देऊन पुढे जाणे, त्याला म्हणतात ज्ञानाचं पुरातत्व. पुरातत्वानुसार ज्ञानामध्ये स्थित्यंतर करणे आणि त्याचं स्पष्टीकरण करणे, याला म्हणायचं ज्ञानाचं पुरातत्व. म्हणून मायकेल फुकोच्या या तत्वज्ञानाला, या विचाराला पुरातत्वाचं, ज्ञानाचं पुरातत्व असं म्हणतात. असा हा मायकेल फुको हा 1926 ते 1984 या कालावधीमध्ये 20व्या शतकामध्ये होऊन गेला. हा फ्रेंच इतिहासकार आहे. कुठला इतिहासकार आहे हा? फ्रेंच इतिहासकार. 20व्या शतकामध्ये फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको होऊन गेला आणि त्यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना जगासमोर आली. त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. या ग्रंथामध्ये त्यानं ही शैली, इतिहास लिहिण्याची एक नवीन शैली, संकल्पना त्यानं आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या पुस्तकातून पुढे आणली. आता त्यामध्ये तो काय म्हणतो, इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे. समजलं? त्यानं आपल्या विचारामध्ये हा मुद्दा सर्वात महत्वाचा समजलेला आहे. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्टच असू नये. बाकीचे इतिहासकार काय म्हणतात बघा, बाकीचे इतिहासकार म्हणतात इतिहासामध्ये कालक्रमानुसार मांडणी केली पाहिजे. बाकीचे इतिहासकार म्हणतात पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. पण हा म्हणतो नाही, हेच फक्त उद्दिष्ट असू नये, हे एक छोटं उद्दिष्ट, पण अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे अंतिम सत्य असू शकत नाही. तर मायकेल फुको असं म्हणतो की पुरातत्वामध्ये सुद्धा अनेक स्थित्यंतर होतात, अनेक बदल होतात, त्याच्या स्पष्टीकरणावरती इतिहासकारांचा भर असला पाहिजे. समजलं? हा जो त्याचा विचार आहे त्याला म्हणतात ज्ञानाचं पुरातत्व. काय म्हणायचं बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती किंवा वैद्यकशास्त्र किंवा तुरुंग व्यवस्था, अनेक व्यवस्था आहेत बरं का, अनेक व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि तो जगासमोर आपल्या या पुस्तकामध्ये मांडला. अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा स्वरूपात जगाच्या समोर आली. आधुनिक इतिहास लेखनाला सुरुवात झाली. पूर्वीचं इतिहास लेखन आता हळूहळू मागे पडलं. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीनं सतत पुढे 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 बहारत गेली, विस्तारत गेली. तिच्यामध्ये प्रगती झाली. स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन याचा सुद्धा इतिहास लिहिला गेला. फक्त राजेराजवाड्यांचाच इतिहास नसून या कलांना सुद्धा इतिहास आहे, या घटकांना सुद्धा इतिहास आहे असं मत समोर आलं. त्यांचा इतिहास लिहिला गेला आणि पुढच्या अभ्यासामध्ये, पुढच्या लेसनमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे, अनेक विचारवंत, इतिहास लेखनाची परंपरा, प्राचीन परंपरा, आधुनिक परंपरा, वैशिष्ट्य, वेगवेगळे विचारवंत, त्यांचे विचार प्रवाह, वेगवेगळे विचार प्रवाह या अनुषंगानं आज आपण हा इतिहास पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं हा इतिहास आपण पाहतो. अत्यंत सोपा, अत्यंत सुंदर, अत्यंत चांगली मार्क मिळवून देणारा हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर काय बोलायचं असेल 1-2 मिनटं देतो. तुम्हाला काही विचारायचं असेल, शिकवताना काही समजलं नसेल किंवा काही शंका आली असेल
याच्या व्यतिरिक्त मी सांगितलेली जी इतिहासाची म्हणजे पाश्चात्य परंपरा आहे त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकात काही नाही, उलट मी अनेक अंग त्याची वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्यानं तुम्हाला सांगितलेले आहे. ओके, तुम्हाला कळावं म्हणून ती उदाहरणं दिलेली आहेत. काय कुणाची शंका असेल तर सांगा. प्रणाली काही शंका आहे का? श्रेया काही शंका आहे का? साक्षी काही शंका आहे का? प्रतीक्षा काही शंका आहे का? अडचण, शीतल, राहुल नाही, साक्षी, उन्नती, समीक्षा, पार्थ काही शंका कुणाची? ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला लेसन समजले.